जनहित परिवर्तन आघाडी घटक दलांसोबत स्वास्थ्य, शिक्षा, रोजगार मुद्द्यावर नागपूर महानगरपालिका चुनाव लढणार। बघा ग्राफिनवर्ड न्यूजवर बालू मेश्राम, अध्यक्ष देश जनहित पार्टी यांची पत्रकार बीजेपी को आगे लाओ, जोश दिखाओ, जोश दिखाओ, बीजेपी को आगे लाओ, देश जनहित पार्टीचा, देश जनहित पार्टीचा। आपल्या नागपूर महानगरपालिकेच्या चुनाव संदर्भाने आहे। नागपूर महानगरपालिका चुनाव 2025 यामध्ये ज्या महाराष्ट्रातील ज्या छोट्या छोट्या पार्ट्या आहेत, तर काही ज्या पार्ट्या आहेत त्यांना मोठ्या पार्टी त्यांना वजन देत नाही। त्याच अनुषंगाने आमचे म्हणजे माझ्याकडे खूप सारे लोक आले आणि जे पार्टीचे अध्यक्ष आहे त्यांना सन्मान मिळावा, आपण यासाठी येत्या नागपूर महानगरपालिका चुनावामध्ये आपण जनहित परिवर्तन आघाडी सुरुवात केलेली आहे। जनहित परिवर्तन आघाडी ही यंदा नागपूर महानगरपालिकेच्या चुनावामध्ये सक्रिय होऊन 151 सीटा आणि 38 पदावर एकदम दमदारपणे लढणार आहे, जेणेकरून आजपर्यंत जी काँग्रेस आणि बीजेपी यांनी जे काम केलं, यांनी जे काम करून दाखवलं नाही, तसे काम या जनहित परिवर्तन आघाडीच्या माध्यमाने होणार आहे। सध्या आता या जनहित परिवर्तन आघाडीमध्ये देश जनहित पार्टी आणि घटक दल म्हणून राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले धर्मेंद्र मंडिक आणि पुन्हा येत्या 2-3 दिवसामध्ये जवळपास 10 पार्ट्यांचा समावेश होणार आहे। त्यासाठी आपण लवकरात लवकर आम्ही तुम्हाला कळवू आणि जनहित परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत। त्यासाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या तयारीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण ताकद लावून आमचे पूर्ण कार्यकर्त्या ताकदीनं 38 प्रभागामध्ये आम्ही पूर्ण कॅन्डिडेट लढवणार आहे। त्या काही दिवसांमध्ये 4-5 पार्टीचा समावेश होणार आहे। आम्ही कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला म्हणजे 5 ठेवून आम्ही हे परिवर्तन घडवून आणू आणि आमची जर सरकार आली तर आम्ही स्वच्छ प्रशासन देऊ आणि एज्युकेशन फ्री देऊ। इलेक्ट्रिक बद्दल आम्ही मागे सांगितलं होतं मी की आम्ही इलेक्ट्रिक सुद्धा लोकांना, गरीब लोकांना फ्री देऊ। तर जे हॉस्पिटल्स आहे, जे मोठे मोठे हॉस्पिटल आहे, मोठ्या बिल काढतात, त्यांना सुद्धा आम्ही खूप सारे याच्यामध्ये बेरोजगार लोक आहेत, त्यांना गरीब दरिद्र लोक आहेत, त्यांना आम्ही फ्रीमध्ये म्हणजे आरोग्य सेवा देतो। परिषदेचा मुख्य उद्देश आहे जनहित परिवर्तन आघाडी देश जनहित पार्टीच्या माध्यमातून तसेच राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नागपूरच्या भविष्यासाठी, नागपूरच्या विकासासाठी, नागपूरला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी, नागपूरमध्ये रोजगार मिळण्यासाठी, शालेय शिक्षा फ्री करण्यासाठी, स्वास्थ्य शिक्षा फ्री करण्यासाठी म्हणून आज या नागपूरमध्ये आपण जनहित परिवर्तन आघाडी स्थापना केलेली आहे। या जनहित परिवर्तन आघाडीमध्ये जवळपास 9 दल आहेत। आता 1-2 दिवसामध्ये जनहित परिवर्तन आघाडी संपूर्ण नागपूर शहरामध्ये 151 सीटामध्ये तसेच 38 प्रभागामध्ये आपले उमेदवारी उभे करणार आहेत आणि माझा जनतेला एवढा आग्रह आहे की जनतेने स्वास्थ्य, शिक्षा आणि रोजगार आणि तुमच्या पॉलिस्या आम्ही बाकीच्या सरकारसारखं तुम्हाला खोटं बोलणार नाही आणि तुमच्यासाठी आम्ही काम करेन, त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, हेच माझं म्हणणं आहे। आणि येत्या नागपूर महानगरपालिकेच्या 2025च्या निवडणुकीमध्ये जनतेने देश जनहित पार्टीला तसेच राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीला तसेच जनहित परिवर्तन आघाडीला भरपूर समर्थन द्यावं हीच आमची मनापासून इच्छा आहे। जनहित परिवर्तन आघाडीचे घटक दल आहे, जर हे येत्या
नागपूर महानगरपालिकेच्या 25मध्ये आम्ही जिंकलो, तर आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या बंद झालेल्या शाळा त्याच्या एक नियमावली बनवून त्यांना सुधरवून त्यांना सर्व एकदम स्वच्छ आणि सुंदर बनवून फ्री शिक्षा देऊ. एकही रुपया नागपुरातल्या कुठल्याही परिवाराला लागणार नाही याची आम्ही तुम्हाला हमी देतो. आणि जे हॉस्पिटल्स आहेत, प्रत्येक जे प्रायव्हेट हॉस्पिटलनी महागाई वाढवून ठेवलेली आहे. कोण्या हॉस्पिटलमध्ये 1500 2500 रुपये लागते. आम्ही त्याच्याही क्रायटेरिया सेट करू आणि त्या क्रायटेरियामध्ये प्रत्येक डॉक्टरला प्रायव्हेट डॉक्टर 100 रुपयाचा वरती घेणार नाही किंवा आम्ही घेऊ देणार नाही. नाहीतर त्या हॉस्पिटलला आम्ही आमच्या नागपूर महानगरपालिकेच्या योजनेमध्ये सामील करू आणि स्वास्थ्य शिक्षा देण्याचं काम करू. फ्री शिक्षा, फ्री स्वास्थ्य आणि रोजगारमध्ये जे आता सध्या याने प्रायव्हेटीकरण झालेलं आहे, ज्यामध्ये नागपूर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहे ते शेकडोच्या संख्येने आहे, त्यांना आम्ही परमनंट करण्याचं काम करू. आणि ज्या भाजपा आणि काँग्रेसच्या जमान्यामध्ये ज्या कंपन्या यांनी बनवल्या, त्यांच्या कार्यकर्त्याच्या त्या कंपन्या बंद करण्याचे काम करू. ह्या कंपन्याला ताले मारू आणि नागपूर महानगरपालिकेत जेवढे काही कर्मचारी आहे त्यांना आम्ही नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यांना पक्की नोकरी देण्याचं काम करू. त्या आम्ही असा वचन देतो. नागरिकांना आम्ही आवाहन करतो की देशजनित पार्टीच्या नेतृत्वामध्ये उभं राहणारे उमेदवार तसेच राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून उभे राहणारे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि नागपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागपूरमध्ये बदल करा.